आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकर मारले, कफनचोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येत आहेत? मुख्यमंत्री फडणवीसांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा कफनचोर असा उल्लेख। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर येणार हे लिहून ठेवा। कुणी सोबत नसलं तरी, कुणी सोबत आलं तरी महायुतीचाच महापौर बसणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा विजय संकल्प मेळाव्यात निर्धार। बेस्टच्या निवडणुकीमध्ये ब्रँडचा बँड वाजवला। बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही। भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच द्यावेत। खोडलेल्या किंवा खोट्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही। ओबीसी उपसमितीच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। खाडाखोड केलेले पुरावे देऊन कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे। पत्रकार परिषदेत पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। जीआरला आव्हान देणाऱ्या 4 याचिका मुंबई हायकोर्टात दाखल। हैदराबाद गॅजेट जीआर विरोधात 4 याचिका दाखल। भुजबळांच्या समता परिषद आणि अहिर सुवर्णकार समाज संस्थेकडूनही याचिका दाखल। छगन भुजबळांना जीआर विरोधात कितीही याचिका करायच्या त्या करू दे। भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो जरांगेंचा हल्ला। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या। नोव्हेंबर पर्यंत मशीन्स पुरवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस। आपल्या देशात अघोषित आणीबाणी। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंची जहरी टीका। तर काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार।